तुम्ही मला उत्तर द्यायचे. सबका साथ सबका विकास म्हणजे लक्षात येते. आता बघा त्यांनी काय म्हणले, ईडी इज पॅरलल टू बीसी. ईडी इज पॅरलल टू बीसी असं आणायचं आपल्याला. मग ईडी हे बीसी ला पॅरलल आहे. मग असं आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्यांनी एक म्हणले बीडी इज अ बायसेक्टर ऑफ द अँगल एबीसी गिवन डाटा लिहिला. एबीसीचा हा बीडी बायसेक्टर आहे. तसंच सी हा एसीबी चा बायसेक्टर आहे. दोन अँगल घेतलेले आहेत. लगेच बाय एबीटी थेरम आपल्याला काय म्हणते, एबीटी थेरम म्हणते आगे के दो रेशो पीछे के दो रेशो. आता आगे के दो सांगा, या अँगलच्या समोरचे दोन, समोरचे एडी ला डीसी, एडी ला डीसी आणि पीछे के दो मला सी ई चा काही संबंध नाहीये. तुम्हाला वाटेल ए ला बी, पीछे के दो मला पूर्ण ए बी ला बीसी आलेलं आहे. इक्वेशन नंबर 1. सेम ऍज इट इज इकडे तोंड करून बघितलं तर कोणते येते, त्याच्या आगे के दो अँगलच्या समोरचे दोन, ए ला बी आलेलं आहे आणि एसी ला बीसी आलेलं आहे. फक्त आता मला हे दोन सेम ना गेलेत. अरे चा काय होते माहिती का, ए बी आणि बीसी इकडनं गेलेत आणि तिकडनं एसी आणि बीसी गेलेत. बीसी बीसी तर सेम दिसालेत, पण ए बी आणि एसी सेम नाहीयेत. पण त्यांनी दिलंय ना आपल्याला गिवन मध्ये, काय दिलंय, ए बी आणि एसी इक्वल आहेत. मग मी त्या काय करतो माहिती, एसीच्या ठिकाणी ए बी लाच ठेवतो, एसीच्या ठिकाणी ए बी ला ठेवतो. मग इक्वेशन कसं बनते, ए ला बी, एसीच्या ठिकाणी ए बी ठेवलं, ए बी ला बीसी. मग इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जर बघितलं आपण तर ए बी ला बीसी, ए बी ला बीसी सेम आहेत. मग सेम आपण लिहित नाहीत. उरले कोणते सांगा, मग इथलं उरलं एडी ला डीसी आणि इथलं उरलं ए ला बी. जर इधर के दो इक्वल आले तर लाइन्स आर पॅरलल. इधर के दो फ्रॉम 1 and 2 इक्वल आले म्हणल्यानंतर मग लाइन्स आर पॅरलल, ईडी पॅरलल बीसी. पण असं कोण म्हणतंय, कॉन्व्हर्स ऑफ द बीपीटी. बीपीटीचा कॉन्व्हर्स म्हणतोय की लाइन्स पॅरलल कशामुळे असतात, इधर के दो रेशो इक्वल झाले की लाइन्स आर पॅरलल आणि ते इक्वल झालेले आहेत. ओके, इथं आपलं या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे. आता प्रॉब्लेम सेट कडे या. सेम गणित आपण सॉल्व्ह करतो ना.